वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब रायटिंग. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. शेखर दुबैया यांनी भान ठेवून बोलावे, शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे. श्रीरामपूर. युवा व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण झाला आहे. या घटनेचा निषेध करताना दुबैया कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांनी म्हटले आहे. 11 ऑगस्ट रोजी दुबैया कुटुंबियांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रीरामपूरमधील गुन्हेगारी संपवण्याची मागणी केली. गुन्हेगारी विरोधात आवाज उठवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्याबाबत केलेली वक्तव्ये योग्य नसल्याचे मुसमाडे यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारी विरोधात आवाज उठवताना भाषेचे भान ठेवले पाहिजे. एकनाथ शिंदेसाहेब कधीही गुन्हेगारी वृत्तीला समर्थन देत नाहीत. एखाद्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांकडून गैरप्रकार झाला असेल तर त्यासाठी थेट शिंदेसाहेबांचे नाव घेणे योग्य नाही, असे मुसमाडे म्हणाले. दुबैया कुटुंबियांच्या दुःखाची जाणीव असल्याचे सांगत मुसमाडे यांनी श्रीरामपूरमधील काही तथाकथित नेत्यांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे आवाहन केले. शिंदेसाहेबांबद्दल बोलताना भान ठेवा. गुन्हेगारी विरोधातील लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं मान्य नाही, असा इशारा प्रशांत मुसमाडे यांनी दिला. राजेंद्र उंदे, वेद बातमीचा, देवळाली प्रवरा. जय महाराष्ट्र. काल 11 तारखेला आमच्या येथील एका स्थानिक वृत्तवाहिनीवर एक बातमी प्रसारित झाली आणि तिच्यामध्ये ज्या व्यावसायिक आकाश दुबैया यांची जी हत्या झाली आहे त्याला 1 महिना पूर्ण झाला आहे आणि ती हत्या झाली याचा आम्ही निषेध नोंदवला. आम्ही त्या दुःखात त्यांच्या सोबत आहोत आणि जी काही घटना घडली ती खरंच एखाद्या परिवाराला एकदम त्या परिवारासाठी वाईट घटना आहे. परंतु शेखर दुबैया जे आहेत त्यांनी त्या वृत्तवाहिनीला जी काय मुलाखत दिली आहे तिच्यामध्ये शेखर दुबैयाने शिंदे साहेबांना एकेरी भाषेत त्याला उल्लेख केलाय. तर तो दुबैया का फुबैया आहे, त्याला मला एकच सांगायचं आहे, थोडंसं भान ठेवून बोललं पाहिजे. तू एक लक्षात घे, तुझे देशीचे दुकान आहे, तिथला एखादा कर्मचारी, त्याच्या एखादा पाहुणा आहे, मेहुणा आहे, पाहुणा आहे, त्यांनी काहीतरी केला, उद्या मर्डर केला, तर तू जबाबदार आहे का त्याला? त्याच्यामुळं आपण काय बोलतोय, काय मांडतोय हे कळलं पाहिजे. आणि शिंदे साहेबांवर एकेरी उल्लेख करायचा किंवा आरोप करण्याआधी तुम्ही थोडासा विचार करून बोलायला हवं होतं. आणि ह्या दुबैयाला जे काही स्क्रिप्ट लिहून देणारे आहेत श्रामपूर मधले, त्यांनाही मला एक सांगायचं आहे, की तुम्हाला हे बघा, श्रामपूरमधून गुन्हेगारी गेली पाहिजे, नष्ट कमी झाली पाहिजे, गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, याच्याशी आम्ही नक्कीच सहमत आहोत. आम्ही याच्यामध्ये तुमच्या बरोबर आहोत. परंतु तुम्ही हे टार्गेट करायचं जे राजकारण चाललंय किंवा राजकारणातलं तुमच्या फायद्यासाठी जे काय कोण काय हे उद्योग करतंय, ते नावही आम्हाला माहिती आहे स्क्रिप्ट लिहून देणाऱ्यांचे. आणि तुम्ही इथं स्क्रिप्ट लिहिता आणि मुंबईमध्ये शिंदे साहेबांच्या पायात लोटांगण घालता, हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून त्यांनाही मला सांगायचंय आणि तो दुबई आहे त्यालाही सांगायचंय, की आम्ही तुझ्या दुःखात आहोत. तू दुबई आणि त्याचा भाऊ होता. तर तुमची जी काही भाषा होती शिंदे साहेबांबरोबर बद्दल बोलायची ती अतिशय चुकीची होती. आणि तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, शिंदे साहेबांपर्यंत ते पोहोचवलं जाईल किंवा तुम्ही शिंदे साहेबांना भेटू शकता. परंतु ह्या भाषेत किंवा तुम्ही गृहमंत्र्यांना भेटू शकता. परंतु ह्या भाषेत तुम्ही शिंदे साहेबांना टार्गेट करू शकत नाही. आणि तुम्ही त्या फ्रंटला नाव दिलंय आणि शिंदे साहेबांच्या याच्यावर जे काही टार्गेट केलंय, हे तुमच्या स्थानिक राजकारणासाठी केलंय की कशा गुन्हेगारीसाठी केलंय, हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. परंतु शिंदे साहेबांवर एकेरी बोललेलं आम्ही शिवसैनिक सहन करणार नाही.